नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारला जर कर्जमाफी करायची असेल तर आरबीआयचे हे नियम सरकारला पालन करावे लागणार आहेत आणि आरबीआयच्या याच नियमावलीने सरकार कर्जमाफी करू शकणार आहे। आता ते नियम काय, ते नियम आपल्यालाही माहित पाहिजेत, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याने सर्व राज्यांना हे नियम लागू केलेले आहेत आणि रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गतच तुमची कोणतीही बँक असू द्या, एसबीआय, महाराष्ट्र ग्रामीण, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसी, एचडीएफसी, ज्या काही तुमच्या बँका असतील, ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलेले असेल त्या सर्व बँका आरबीआय अंतर्गतच चालवल्या जातात आणि आरबीआयचे प्रत्येक नियम हे त्या बँकेला लागू असतात। पण आरबीआयने आता सरकारला सक्त ताकीद दिलेले सक्त नियम हे सरकारवरती लावण्यात आलेले। जर सरकारला कर्जमाफी करायची असेल तर हे नियमाचं पालन सरकारला करावं लागणार आणि ते नियम आपणही समजून घ्यावे लागणार, कारण कर्जमाफीची अपेक्षा आपल्याला पण आहे। आपण कर्जमाफीची आतुरतेने वाट बघतोय। मग ते कोणते नियम आहेत, कोणत्या नियमावलीनुसार राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, स्किप करू नका, कारण स्किप केल्याच्या नंतर आरबीआयचे जे काही नियम आहेत कर्जाबाबतचे, कर्जमाफीबाबतचे ते तुम्हाला समजणार नाहीत। तर सर्व माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा आणि चॅनललाही सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, बघूया सविस्तर माहिती नियमावली ही आरबीआयने काय जाहीर केलेली आहे। तर आरबीआयच्या एफआरबीएम हा जो काही नियम आहे तो नेमकं एफआरबीएम म्हणजे काय, तर एफआरबीएम म्हणजे फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट। सरळ मराठीत अर्थ त्याचा असा होतो की राजकीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा हा त्या एफआरबीएमचा मराठी सरळ अर्थ आहे। आणि त्या अंतर्गत तर हा कायदा काय काम करतो आणि या कायद्यात संपूर्ण राज्यासाठी बंधनकारक का करण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समजणार आहे। तर सर्वप्रथम आपण याची सविस्तर पॉइंट वाईज माहिती घेऊया। मग सरकारला जर कर्जमाफी करायची असेल तर कशा प्रकारे करता येते, तर त्यासाठी वित्तीय व्यवस्थापन हे सरकारला करावं। त्याच्यामध्ये राज्याची स्थिती यावरून कर्जमाफी द्यायची की नाही हा निर्णय घ्यावा लागतो। त्यासाठीच ही नियमावली आता आरबीआयने जाहीर केलेली आहे। तर तुमच्याकडं तुमची वित्तीय व्यवस्थापन तुम्ही केलेलं असेल, तुमची आर्थिक स्थिती बळकट असेल तर तुम्ही कर्जमाफी करू शकता असं आरबीआय म्हणते। तर आता आरबीआयचे एक पहिला जो नियम आहे तो पहिला नियम काय तो आपण बघूयात। जर राज्य सरकारने कर्जमाफी केली तर ती कर्जमाफी जशास तसं बँकांना मान्य करणं किंवा बँकांवरती लादणं हे बंधनकारक नाही आहे। कारण तुमची जी काय बँक असेल, एसबीआय असेल, आयसीआयसीआय असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या सर्व बँकांचे त्यांचे बोर्ड असतात आणि ते बोर्ड ठरवणार की कर्जमाफी जे राज्य सरकार करणार ते आपण करायची की नाही। म्हणजे बँकांना आता राज्य सरकार हे बंधनकारक करू शकणार नाही की तुम्हाला आम्ही कर्जमाफी केली तर सर्व बँकांना ती कर्जमाफी करावी लागणार, कारण बँकांचे जे काही बोर्ड असतात ते बोर्ड ठरवतात की राज्य सरकारने जी कर्जमाफीची घोषणा जाहीर केली आहे ती आपल्या बँकेमध्ये रुजवायची, राबवायची की नाही। आता त्याच्यानंतर 2 नंबरचा नियम काय तोही समजून घेऊयात। बँकांना कर्जमाफी देण्याच्या घेण्याच्या जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकार हे बँकांवरती जबरदस्ती करू शकत नाही किंवा बँकांना फोर्स करू शकत नाही की तुम्हाला ही कर्जमाफीची जी काही प्रोसेस आहे ही तुम्हाला फॉलो करावी लागेल, ही प्रोसेस तुम्हाला मान्य करावी लागेल। तर राज्य सरकारला बँकावरती जबरदस्ती करता येणार नाही। हा आरबीआयचा भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ चा हा नियम क्रमांक 2 आहे। तर आरबीआयने 3 नंबरचा जो काही नियम दिलाय तो नियम शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला नियम आहे, कारण आरबीआयने या 3 नंबरच्या नियमामध्ये असं सांगितलं की जर सरकारने कर्जमाफी केली तर कर्जमाफी पहिलेही झालेली आहे 2007-8 मध्ये 8-9 मध्ये कर्जमाफी झालेली आहे। त्यानंतर 17 ते 19 मध्ये राज्य सरकारने कर्जमाफी केली होती आणि त्या कर्जमाफी झाल्याच्या नंतर यामध्ये नियमित कर्ज भरणारे जे काही शेतकरी होते
तर त्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला होता आणि याच कारणामुळं RBIने आता एक नियम आणलेला आहे. तो नियम काय, तो नियम तुम्ही समजून घ्या. कारण कर्जमाफी झाल्याच्या नंतर जे काही रेग्युलर कर्जदार असतात, जे नियमित आपल्या कर्जाची परतफेड करत असतात, त्या शेतकऱ्यांवरती वेळोवेळी अन्याय होत झालेला आहे. आता हा अन्याय RBIने मोडीत काढलेला आहे. तो अन्याय होऊ देणार नाही असं RBIने सांगितलेलं आहे. तर नियम क्रमांक 3 मध्ये RBI काय म्हणते ते आपण बघूयात. की त्यानं सांगितलं की कर्जमाफी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जी काही तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार आहे, समजा एखाद्या शेतकऱ्याचं थकीत कर्ज आहे आणि त्याला तुम्ही जर 1 किंवा 2 लाखाची कर्जमाफी दिली तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तेवढेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील असा नियम RBIने काढलेला आहे. आणि हा 3 नंबरचा नियम सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला आहे. कारण जे नियमित कर्ज भरतात त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. पण आता RBIने सांगितले की जर तुम्हाला कर्जमाफी करायची असेल तर जे शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करणार आहात तेवढीच मदत, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची तुम्ही 1 लाखाची कर्जमाफी केली तर 1 लाख रुपये तुम्हाला नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावे लागतील असा RBIचा नियम क्रमांक 3 नियमावलीतला 3 नंबरचा पॉईंट हा माहिती देतो. त्याचबरोबर त्यांनी सरकारला सुद्धा, म्हणजे राज्य सरकारला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. जर तुम्हाला ती कर्जमाफी करायची असेल आणि तुम्ही कर्जमाफी जर जाहीर केली तर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल की आम्ही ही कर्जमाफी कशासाठी करतोय. फक्त निवडणुकीपुरती कर्जमाफीची घोषणा करून आता जमणार नाही. तर कर्जमाफी करण्याचं कारण हे आता सरकारला RBIला भारतीय रिझर्व्ह बँकेला सांगावं लागणार आहे की आम्ही या कारणामुळे ही कर्जमाफी करतोय असं सरकारला ही ताकीद दिलेली आहे. सरकारसाठी एक नियम काढण्यात आला आहे. कर्जमाफी करायची असेल तर कर्जमाफीचं स्पष्टीकरण द्यायला राज्य सरकारनं तयार राहावं. आणि जर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं आणि कर्जमाफी जर करायची असेल तर ती कर्जमाफी 50 ते 60 दिवसाच्या आत तुम्हाला करावी लागेल. टप्प्याटप्प्याने कर्जमाफी करता येणार नाही अशाही सूचना RBIने राज्य सरकारला दिलेल्या आहेत. टप्प्याटप्प्याने म्हणजे आम्ही आता 200 कोटीची करू, नंतर 100 कोटीची करू, नंतर 500 कोटीची करू, असं टप्प्याटप्प्याने जमणार नाही. तुम्हाला जर कर्जमाफी जाहीर केली तर कर्जमाफी 50 ते 60 दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांना द्यावी लागेल अशाही सूचना त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर कर्जमाफी करायची असेल तर अजून एक त्यांनी राज्य सरकारला सूचना दिलेली आहे. ती सूचना कोणती आहे ती मी तुम्हाला सांगतो. जर राज्य सरकारने जर कर्जमाफी जाहीर केली तर त्यासाठी जो काही निधी लागणार आहे, जे काही बजेट लागणार आहे त्याची आर्थिक तरतूद तुम्ही केलेली पाहिजेत. अचानक उठून तुम्ही कर्जमाफी जाहीर करू शकत नाहीत असाही नियम त्यांनी राज्य सरकारवरती लादलेला आहे. असं RBIच्या नियमावलीत लिहिलेलं आहे की सरकार अचानक उठून कोणतीही कर्जमाफीची घोषणा करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आर्थिक तरतूद, त्या निधीची तरतूद बजेटमध्ये केलेली असली पाहिजे, तेव्हाच राज्य सरकार हे कर्जमाफी करू शकतं. त्याचबरोबर जो पुढचा काही नियम आहे त्या नियमामध्ये त्याने सांगितलं की जर तुम्हाला कर्जमाफी करायची असेल तर बँकांच्या परवानगीशिवाय, सहमतीशिवाय राज्य सरकार कर्जमाफी करू शकत नाही. कर्जमाफी जर करायची असेल तर बँकांना सोबत घेऊन, बँकांची सहमती घेऊन ही कर्जमाफी करावी लागेल असं RBIच्या नियमावलीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुढचा जो मर्यादा दिलेली आहे, म्हणजे जे काही नियमावली दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जर सरकारने 1 लाख, 1.5 लाख किंवा 2 लाख पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला तर त्याला सरसकट कर्जमाफी म्हणून जाहीर करता येणार नाही असंही त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे की सरकारने जी काही कर्जमाफी केली तर त्याला 1.5 लाखाचीच कर्जमाफी म्हणावं लागेल, 2 लाखाचीच म्हणावं लागेल किंवा 3 लाखाचीच म्हणावं लागेल. सरसकट कर्जमाफी म्हणता येणार नाही. कारण शेतकऱ्यांकडे जर 1.5 लाखाची कर्जमाफी केली तर काही शेतकऱ्यांकडे 3 लाख कर्ज असेल तर त्याला आपण सरसकट कर्जमाफी म्हणू शकत नाही. आणि जे काही उरलेले पैसे आहेत ते पैसे शेतकऱ्यांकडून कसे वसूल करायचे याचे सर्व अधिकार बँकांना देण्यात आलेले आहेत असं RBIच्या नियमावलीत लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितले की जे काही सरकार कर्जमाफी करेल त्या कर्जमाफीला तेवढीच कर्जमाफी मानावी लागेल, सरसकट कर्जमाफी मानता येणार नाही. उरलेली रक्कम शेतकऱ्याकडून कशा प्रकारे वसूल करायची ते बँका वसूल करणार, मॉर्गेज करणार,
काही करणार, कारण हे सर्व काही कायद्याअंतर्गत केलं जाणार असंही RBIने सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, जर सरकारने कर्जमाफी केली तर या नियमाचं पालन आता राज्य सरकारला करावं लागणार, कारण RBIने आपली नियमावली जाहीर केलेली आहे आणि या नियमावलीनुसार आता येणारी जी काही कर्जमाफी आहे ती केली जाणार असलेलं आहे। आता याच्यामध्ये जो काही नियम त्यांनी लावला आहे, एक नियम मी तुम्हाला पहिलाच सांगितलं की शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला आहे, तो म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आता जेवढी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली तेवढीच रक्कम आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावी असाही नियम RBIने लावलेला आहे। तर हे होतं मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे काही नियमावली जाहीर केली होती कर्जमाफीसाठी, ती नियमावली आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेतलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, शेती माती संस्कृतीसाठी आणि कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।